रुपाली चाकणकर यांनी अखेर राजीनामा दिलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवलाय। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलाय। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी अखेर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलाय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी संजय गडदे हे सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी बंगल्याबाहेर आहेत। संजय, आत्ताची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा चाकणकरांनी राजीनामा दिलाय। हो, निश्चितच मागील अर्धा तासापासून देवगिरी बंगल्यावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये बैठक सुरू होती। ह्या बैठकीमध्ये बराच वेळ चर्चा झाल्यानंतर आता रुपाली चाकणकर यांनी आपला राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा जो राजीनामा आहे तो राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवलेला आहे। मागील 2 दिवसापासून हे भोंदूबाबा अशोक खरात यांचं हे प्रकरण गाजलं होतं। विरोधकांकडून रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करा अशी मागणी देखील करण्यात आली होती। विशेष म्हणजे रोहित पवार असतील किंवा ठाकरे गटाच्या अनेक महिला नेत्या असतील किंवा संजय राऊत असेल यांनी देखील या प्रकरणावरती आवाज उचलला होता। रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करण्याची मागणी केली होती आणि रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील रुपाली चाकणकर या गायब असल्याचं जे ट्विट केलं होतं। यानंतर रुपाली चाकणकर आज स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये राजीनामा देण्याचे निर्देश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकर यांना दिले होते। यानंतर देवगिरी बंगल्यावरती आल्यानंतर मागील अर्धा ते पाऊण तास ही चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमध्ये राजीनाम्यावरती जे आहे तो निर्णय ठाम झालेला आहे। राष्ट्रवादी पक्षाची कुठेतरी बदनामी होत होती आणि या बदनामीमुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील किंवा पार्थ पवार असतील यांच्याकडून त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं आणि आता हा राजीनामा देखील दिल्याची माहिती पुढे आलेली आहे।